या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं याबाबत भाविकांना सूचनांचं पालन करून सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि भाविक देखील सहकार्य करत आहेत. ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. सुट्टी आणि सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. याआधी भाविक जीन्स आणि वेगवेगळा पेहराव करून मंदिरात प्रवेश करत होते. मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं कपडे परिधान करावे लागणार आहेत. देवस्थान समितीनं म्हटलं आहे की आता मंदिरामध्ये दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड करण्यात आलेला आहे. मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसंच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीनं कपडे परिधान करावे. मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून त्यांचं पालन पुरुष आणि महिला भक्तांनी करावं असं आवाहन करण्यात आलं होतं. ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोडची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अंबाबाई मंदिर व ज्योतिबा मंदिरमध्ये ड्रेस कोड लागू याबद्दल निर्णय झाला. त्यामध्ये अपुरी कपडे त्रिपोर एक कपडे असे देव दर्शनामध्ये जाणार असणारे लोक भाविक एक भारतीय संस्कृती जपण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल देवस्थान व्यवस्थापन समिती व गौरव समाज यांचे मी जाहीर आभार मानतो आणि हा चांगला निर्णय झाला त्याबद्दल त्यांचे ऋणी आहो. हा देवस्थानाने जे ड्रेस कोड केला तो योग्य आहे. आम्हाला तरी वाटतं की फुल कपड्यात लोकांनी देवाचं दर्शन घ्यावं. तोकड्या कपड्यात देवाचं दर्शन घेऊ नये. कशासाठी आपण येतो? देवाच्या दर्शनासाठी येतो. काही आपलं स्वतःचं वैयक्तिक हे प्रदर्शन करण्यासाठी येत नाही. इथे देवदर्शन घेण्यासाठी जो समितीने निर्णय घेतला तो योग्य आहे असं मला तरी स्वतःला वाटतं. देवस्थान समितीने जो निर्णय घेतलेला आहे की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तोकड्या कपड्यामध्ये फाटक्या जीन्स किंवा बरमुडा याच्यामध्ये जो प्रवेश करायचा त्याला जी बंदी घातलेली आहे ती योग्य आहे. कारण मंदिराचं ठिकाण पावित्र्याचं असल्यामुळं कारणाने ही नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळं माझं समर्थन आहे. हा जो निर्णय आहे समितीचा देवस्थानचा हा योग्य आहे.